दरम्यान तिकडे एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली। भारतीय जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याची मुभा देण्यात आली। अमेरिका, युरोप आणि इस्रायलच्या जहाजांवर निर्बंध कायम आहेत। डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेनंतर इराणने भारतीय तेलवाहू टँकर्सना सुरक्षित प्रवासाची हमी दिली। पुष्पक आणि परिमल ही दोन भारतीय जहाजं या संवेदनशील मार्गातून सुरक्षितपणे बाहेर पडली। याशिवाय एका भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वाखालच्या लायबेरियन ध्वज असलेले जहाज सुद्धा आता मुंबई बंदरात सुखरूप पोहोचले। अमेरिका, युरोप आणि इस्रायलच्या जहाजांवर इराणने अजूनही निर्बंध कायम ठेवले। भारताच्या कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या पुरवठ्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे। इराणच्या या निर्णयामुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावरचं संकट टळलंय। सध्याची स्थिती यापूर्वी या भागात सुमारे 36 ते 37 भारतीय जहाज अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती। परराष्ट्र मंत्रालयाने या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला।